अध्यक्ष महोदय, काल भाषण करत असताना राज्यपाल महोदय म्हणाले सामान्य लोकांचं सरकार। अध्यक्ष महोदय, आज जर या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 3.5 कोटी वाहनं असतील आणि 80% वाहनं ती मोटरसायकल असेल, म्हणजे सामान्य लोकांची ती वाहनं आहेत। आता नवीन कायदा आलाय, HSRP नंबर प्लेट अध्यक्ष महोदय आपल्याला द्यायचे आहेत। अध्यक्ष महोदय, 5 दिवसापूर्वी जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि 2 उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी प्रेस मीट घेत होते, त्या प्रेस मीट मध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षातले जे कोणी आमदार असतील, नेते असतील, ती खोटी माहिती पसरवत आहेत। त्यांनी तिथे सांगितलं की महाराष्ट्राचा HSRP नंबर प्लेटचा जो रेट आहे तो या देशामध्ये सगळ्यात कमी आहे। पण आपण जर आकडेवारी अध्यक्ष महोदय बघितले आणि काही GR त्याच्यामध्ये बघितले, गुजरात असो, महाराष्ट्र असो, मध्य प्रदेश असो, त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा रेट या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे। टॅक्स धरून हा 531 रुपयाच्या आसपास आहे आणि तोच रेट गुजरातमध्ये किती आहे टॅक्स धरून, तर 160च्या आसपास आहे। मी म्हणत नाही की मुख्यमंत्री खोटं बोलले, पण ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी खोटी माहिती दिली आणि त्या खोट्या माहितीवर त्यांनी लोकांसमोर त्या ठिकाणी प्रेस मीट घेतली, अध्यक्ष महोदय माझं म्हणणं आहे की त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, ही कंपनी म्हणजे एकच कंपनी गुजरातला 160 रुपये एका मोटरसायकलला लावते आणि आपल्या राज्यामध्ये 550 रुपये अध्यक्ष महोदय वीट टॅक्स लावले जातात। आता हा पैसा कोणाला द्यायचा आहे? सरकारला द्यायचा नाही, हा सामान्य लोकांना अध्यक्ष महोदय तिथं द्यायचा आहे। हा आकडा जर आपण काढला, हा जो फरक आहे गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये, हा आकडा अध्यक्ष महोदय फक्त मोटरसायकलवर 1800 कोटीच्या आसपास जातो। म्हणजे सामान्य लोकांच्या खिशातून 1800 कोटी अतिरिक्त गुजरातच्या कंपनीला द्यावं लागतंय। अध्यक्ष महोदय, भाषणामध्ये आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टरने तर कुणी का असेना तिथं जाहीर करावं, गुजरातचा जो रेट आहे ना तर गुजरातपेक्षा 5 रुपये कमी तरी आम्ही तिथं नंबर प्लेटला लावू, असं त्या ठिकाणी जाहीर झालं पाहिजे अध्यक्ष महोदय। ही आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या खिशातून जर पैसा सरकार काढत असेल तर आम्ही हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मान्य करणार नाही।